साबुदाणा खाऊन कंटाळा तर मग चला विठुरायाचे नाव घेऊन बनवूया आषाढी स्पेशल थाळी. मस्त मोकळा भात, शेंगदाणा आमटी, रताळ्याचा हलवा, दही, मस्त तळलेली मिरची, वेपर्स. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे घेतलेले आहेत आपण अर्धा किलो रताळे. रताळे आपल्याला स्वच्छ धुवून साल काढून आणि तो व्यवस्थित खीस करून घ्यायचा. हा खीस जर वाटीने मोजला तर 4 वाटी आहे. तर त्याचप्रमाणे आपल्याला साखर घ्यायची. जर खीस 4 वाटी असेल तर साखर आपण 1 वाटी घेऊ शकतो, किंवा कुणाला जास्त गोड आवडत असेल तर गोड घेऊ शकता आणखीन पण साखर. नंतर ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत. नंतर साजूक तूप आणि थोडंसं मीठ. यानंतर आपण ड्रायफ्रूट व्यवस्थित छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे. नंतर ते काढून ठेवायचे थंड होण्यासाठी. आपल्याला नंतर लास्टला ते टाकायचे आहेत. नंतर एका कढईमध्ये आपण घेऊया तूप. तर तुपामध्ये जो आपण मगाशी खिसलेला खीस होता तो खीस टाकू. तर खीस हा जास्त वेळ ठेवू नये, कारण त्याचा कलर चेंज होण्याची शक्यता असते. म्हणून आपण व्यवस्थित खिसल्यानंतर लगेच आपण टाकावा. त्याला व्यवस्थित परतून घ्यायचे जोपर्यंत त्याचा पूर्ण कलर चेंज होत नाही. आणि एक पहा तुम्ही आता कलर कसा आहे, नंतर त्याचा कमी कमी होऊन त्याचा कलर चेंज होतो आणि कमी प्रमाण होतं त्याचं परतल्यानंतर. तोपर्यंत त्याला परतायचे. याला व्यवस्थित परतून घेऊया. नंतर यामध्ये जाईल साखर. नंतर पहा आपला हलवा असा याचं कमी प्रमाण झालेलं दिसेल. नंतर याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकू. परत एकदा व्यवस्थित परतून घेऊ. आणि हा झाला आहे आपला हलवा तयार. यानंतर आपण एका पॅनमध्ये आपल्याला भगरीचा भात करायचा आहे. त्यासाठी भगर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची. यामुळे आपल्या भगरीमध्ये चिकटपणा येत नाही. यानंतर आपण याच्यामध्ये टाकू तूप. नंतर आपल्याला ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतलेली आहे त्याच वाटीनं 2 वाटी त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये पाणी घालायचं. त्यामुळे भात आपला चिकट होत नाही. नंतर याला आपण गॅसवर एक उकळी येईपर्यंत ठेवायचे पाणी. नंतर यामध्ये स्वच्छ तांदूळ धुतलेला टाकू. व्यवस्थित हलवून घेऊ. नंतर जाईल यामध्ये मीठ. व्यवस्थित झाकून ठेवू. तर पहा आपला या प्रकारे आपला मंद आचेवर झाकून ठेवायचे. भात एकदम मोकळा व्यवस्थित सुटसुटीत झालेला आहे. हा एकदा चेक करून घेऊ आपण व्यवस्थित शिजला आहे का. शेंगदाणा आमटीसाठी लागणारे साहित्य इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, दही, हिरवी मिरची चवीनुसार आणि मीठ. यानंतर भांड्यामध्ये आपल्याला सर्व वाटून घ्यायचे आहे. वाटण असे जाडसर घ्यायचे वाटून. नंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये तूप घ्यायचे किंवा शेंगदाणा तेल घेतलं तरी चालेल. नंतर आपण यामध्ये वाटलेलं वाटण हे असं जाडसर काढायचं. याला पूर्ण मंद आचेवर लाल होईपर्यंत त्याच्यामधली मिरची व्यवस्थित भाजेपर्यंत आणि पुठ्ठा पण एकदम लाल होईपर्यंत परतायचे. नंतर दही टाकू. त्याला पण व्यवस्थित परतून घ्यायचे. अगदी त्यामध्ये तेल सुटेपर्यंत. नंतर आपण गरम केलेलं पाणी टाकू. आणि एक उकळी काढून घेऊ. तर पहा अशी दाटसर व्यवस्थित छान आपली आमटी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.